झोपड़पट्टी बहुल इलाके दीघा प्रभाग क्रमांक 1 में सक्रिय रूप से कार्यरत समाज सेवक विकास झंझाड़ और पूर्व नगर सेविका उज्ज्वला झंझाड़ ने प्रभाग में काफी वर्षों से बंद पड़े टैक्स पावती ट्रांसफर का मुद्दा पुनः प्रखरता के साथ उठाया है। इसी मुद्दे को लेकर आज समाज सेवक विकास झंझाड़ ने नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे से मुलाकात कर उन्हें अपना ज्ञापन सुपुर्द कर नवी मुंबई के झोपड़पट्टी क्षेत्र के नागरिकों के लिए टैक्स पावती ट्रांसफर पुनः शुरू करने की मांग की है। उन्होंने अपने ज्ञापन में इस बात पर जोर देते हुए कहा है कि ठाणे महानगर पालिका और मीरा भाईंदर महानगर पालिका की तर्ज पर नवी मुंबई महानगर पालिका भी नवी मुंबई के तमाम झोपड़पट्टी वासियों को होने वाली समस्याओं को देखते हुए टैक्स पावती ट्रांसफर की सुविधा मुहैया करवाकर उन्हें आधार देने का काम करे। दीघा विभाग ईश्वरनगर, रामनगर, गणपतीपाडा, साठेनगर, विष्णुनगर, हिल्टनपाडा व नवी मुंबईतील झोपडपट्टीतला असणारा सर्व भाग या ठिकाणी गेल्या 7 ते 8 वर्षापासून टॅक्स पावती ट्रान्सफर बंद आहे। आमचं हेच म्हणणं होतं की याबाबत आम्ही आमचे नेते व महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री यांना देखील निवेदन दिलेले आहे की जर ठाणे महानगरपालिकेमध्ये खरेदी खत आणि नोटरीवरती ते व्यवहार ग्राह्य धरून टॅक्स पावती ट्रान्सफर होते, मीरा भाईंदर मध्ये जर त्या महानगरपालिकेत खरेदी खत नोटरी ग्राह्य धरून टॅक्स पावती ट्रान्सफर होते, मग आपल्या नवी मुंबईमध्ये 6 ते 7 वर्ष झाले आज ही टॅक्स पावती ट्रान्सफर बंद आहे। त्याच्यासाठी मी वेळोवेळी पत्र दिलेले आहेत, वेळोवेळी पाठपुरावा करत आलेलो आहे। आता शासनाने देखील सांगितलेलं आहे की जे नोटरीवर खरेदी खत आणि नोटरी आहेत ते व्यवहार ग्राह्य धरले जावेत। या अनुषंगाने आमची हीच मागणी आतापर्यंत होती आणि आज शेवटच्या दिवशी ही या ठिकाणी हीच मागणी आहे की ही टॅक्स पावती ट्रान्सफर जे बंद आहे हे लवकरात लवकर सुरू करा। आज आमच्या लोकांनी 20-20 लाख 25-25 लाख रुपये किंवा तेव्हाचे 12 लाख 15 लाख घालून आज आम्ही रूमा घेतल्यात। आमच्या नावावरती ती टॅक्स पावती नाही, कुठेतरी उद्या डेव्हलपमेंट असेल किंवा काही विषय असेल तर आम्हाला तर आमच्याकडे फक्त ते खरेदी करत आहे। टॅक्स पावती ट्रान्सफर करून घेतली तर नियमात बसतं ना। आता बाकीच्या ठिकाणी होतं, मग आपल्या इथं काय अडचण आहे आणि याच्यातून पालिकेला पण रेव्हेन्यू भेटेल अशी आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे। कारण हा विषय आमचा फक्त डिग्यापुरता, ईश्वरनगर पुरता किंवा विष्णुनगर, हिल्टनपाडा, यादवनगर इथपर्यंत मर्यादित नाही। हा पूर्ण नवी मुंबईमध्ये असणारा झोपडपट्टीचा आमचा जेवढा भाग आहे तेवढा पूर्ण भागासाठी आहे, जिस पर आयुक्त ने सकारात्मक आश्वासन दिया। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।